इन सर. अरे या ना या, साधना मॅडम या. बोला. अरे या कोण? सर या दोघी जणी सिद्धटेकहून आल्यात ॲडमिशनसाठी सर. दे आर कबड्डी प्लेयर्स. हो अच्छा, वेलकम वेलकम चॅम्पियन्स. म्हणजे आमदार साहेबांनी फ्री सीटसाठी ज्यांना रेकमेंड केले त्या तुम्ही आज धरलं. अरे तुम्ही काय डायरेक्ट गावाहून इकडे आलात की काय? काय काही हरकत नाही. बघा असं करा, तुम्ही जरा बाहेर थांबा, मी 2 मिनिटात कळवतो तुम्हाला. मॅडम. येस सर, थँक्यू. या. हा, गुड आफ्टरनून. मॅडम चक्क तुम्ही फोन केला? गुड आफ्टरनून मिस्टर खरे. माझं तुमच्याकडे काम होतं म्हणून मी तुम्हाला कॉल केला. माझ्याकडे काम होतं तर मला फक्त निरोप पाठवायचा ना, मी घरी चालू असतो ना. आणि त्यानिमित्तानं मग अन्नपूर्णा मॅडम आणि सरांची पण गाठभेट झाली असते नाही का माझी. खरे, आता महत्वाच्या कामाबद्दल बोलायचं का? सॉरी. हो बोला ना मॅडम, बोला. आज सिद्धटेकवरून 2 मुली तुमच्याकडे ॲडमिशनसाठी आल्या असतील. हां, आत्ताच आल्या मुली. आणि तुम्ही काहीही काळजी करू नका, मी त्यांचे ॲडमिशन्स व्यवस्थित करून घेतो. ॲडमिशन होणार नाही असं सांगा. पण मॅडम सीट फुल झाल्या आहेत, काम होणार नाही इतकंच सांगायचं. पुढचं मी बघून घे. आमदार साहेबांनी रेकमेंड केलेल्या सीट्स आहेत, त्यांना नाही म्हणून कसं काय चालणार आहे? काय ना, आमदार साहेब आपल्याला प्रत्येक वर्षी खूप मोठं डोनेशन देतात. आणि काय होईल ना की त्यांच्याकडनं जर का अन्नपूर्णा मॅडमनं कळलं सगळं तर मोठा प्रॉब्लेम होईल मॅडम. मिस्टर खरे, तुम्हाला विचारायला किंवा तुमच्याशी डिस्कशन करायला मी कॉल केलेला नाही, मी तुम्हाला सांगायला कॉल केला. ऑर्डरचा अर्थ कळतो का? आणि हो, MLA करत असतील डोनेशन, पण कॉलेज आमचं आहे. तर कुणाला ॲडमिशन द्यायचं की नाही हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही इंटरफेअर करायचं नाही. गॉट इट? गुड. नाही ना, माझा मॅडम. हाऊ डेअर यू. ए चिवचिवाट, मग अशी आमच्या तोंडावर पाणी फेकलंस ना. आता याच कॉलेजमध्ये आमचं ॲडमिशन होतंय. आता काय करणार आहेस ग तू? ए गावच्या, तुला डोकं बोकं आहे की नाही? तुला काय वाटलं ग, तुझ्या गावातली कुठली तरी ती फालतू कॉम्पिटिशन जिंकून तू माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेशील? माझ्या? ऑन द स्केल ऑफ 10, हाऊ डम आर यू? स्टुपिड. आत्ता पण टाइम देते. याच्याहून जास्त इन्सल्ट होण्याच्या आत ना आपला सामान उचल आणि इथून गेट लॉस हो. ए, पळून जाणं आमच्या रक्तातच नाही, कळलं काय? मुंबईत आल्या आल्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन आलो. तेव्हा आता मोहीम फत्ते करणार म्हणजे करणार. आता तर तू बघ, जसं तुझ्या मुंबईत आलं, जसं तुझ्या या कॉलेजमध्ये आलं, तसं आता तुझ्या वर्गात बाजूच्या बाकड्यावर बी येतं. बघत असं. कमळे, ही समधी डायलॉग बाजी आपण नंतर करूया. खरं मला लई जोराची लागली या. टॉयलेट बी कुठं दिसना. निंगे, हवा बी कशी लागते का तुला? आता येळ सांगून यायला ती काही गावातली एसटी आहे वय. जा, मी सामानाकडे बघते. जा. ताई, ते कुठं आहे? वॉशरूम 1 नंबर. इथून असं. हा, तू काय कर, त्या बाहेर दिसतं होय, इथून सरळ वर जा, दुसऱ्या मजल्यावर तिथेच आहे. थँक्यू थँक्यू. आई, बरी आहेस ना? सकाळी देवळात जाताना तर ठीक होतीस, मग आत्ता काय झालं? अरे काही नाही रे, थोडा थकवा आलाय. थकवा आलाय आई? आणि आई अगं मी तुला किती वेळा सांगितलं, या वयामध्ये उपास तपास नाही करायचे.
तुला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. तू तू का असं करतेस मला सांग. टेन्शन घेण्यासारखं काही झालेलं नाहीये. देवळात गेले होते, तिथे फक्त चक्कर आल्यासारखं वाटलं एवढंच. आई अगं तुला चक्कर आली होती आणि तू आल्यानंतर बोलली नाहीस मला काही. मी तरी तुला सकाळी सांगत होतो मी येतो तुझ्यावर, पण तू ऐकत नाहीस. आणि चक्कर ही गोष्ट तुला इतकुशी वाटते का आई. मी गाडी काढतोय, आपण डॉक्टरांकडे जाऊया. अरे ऐक ऐक राजन, मी बरी आहे आता. डोंट वरी. आणि डॉक्टरकडे जाण्याची तर काही गरज नाहीये. राजन, मला तुला काही सांगायचंय. बोल. आज देवळात जाताना ना मन फार उदास होतं माझं. वाटलं कामिनी रागिणी म्हणतात तेच खरं असेल. आमची थोरली नात, तिची आई हयात नसतील. एकदाच नातीच्या वेळाची झटके आता बंद होते. आज असं अचानक असं का बोलतेस. मी मनापासून गेली 17 वर्ष तिची वाट पाहत होते. आता कामिनीचंच बोलणं खरं वाटायला लागलं. बघ बहिणी, शेवटी माझं म्हणणं पटलं तुला. उशिरा का होईना, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली की तुझी एकच नात आहे आणि ती आहे अनिका. पण राजन, मग मी देवापुढे हात जोडले आणि देवाला म्हटलं की का मनात अशी शंका, का ही अस्वस्थता. आता देवा, तूच मला काहीतरी संकेत दे. आणि तू जर संकेत दिला नाहीस ना, तर मग मी मान्य करीन. मला मान्य करावं लागेल की माझी मोठी नात कधीच येणार नाही.